भावा बहिणीच्या नात्याला कुठल्याच धाग्याची गरज नसते आणि मायेची सावली म्हणून आपल्या पाठीशी ती उभी असते. न बोलताच मनातलं सारं ती ओळखून जाते आणि डोळ्यातलं तुफान अलगद पदराने पुसून देते. सुखाच्या क्षणी सोबत राहून ती साथ देते आणि दुःखाच्या वेळी ढाल बनून ती समोर उभी राहते. कधी आईसारखी पदराआड लपून ती माया करते, कधी आईसारखी पदराआड लपून ती माया लावते, तर कधी वडिलांसारखी पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आईच्या मायेचा ओलावा तिच्या प्रत्येक बोलण्यात असतो आणि भावाच्या पाठीवरचा तिचा हात म्हणजे जणू देवच तिच्या पाठीशी उभा असतो. अशी ही प्रेमाची नाती जन्मोजन्मी सोबत असावी. तिच्याशिवाय या आयुष्याला कसलीच गोडी नसावी. कितीही वादळे आली तरी तिचा हात हातामध्ये असावा, की कितीही वादळे आली तरी तिचा हात हातामध्ये असावा. आणि भावा बहिणीच्या नात्याचा अंत हा कधीही नसावा आणि भावा बहिणीच्या नात्याचा अंत हा कधीही नसावा.